श्री गणेशाय नमः. तर इथे माझ्याकडे 4 केळी आहेत पिकलेली. तर वरून ती जास्त पिकलेली आहेत, पण आतून ही केळी चांगली आहेत. तर आता ही टाकायची का म्हणून मी याची एक रेसिपी बनवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे. तर बघा इथं मी केळी सोलून घेत आहे आणि आतमध्ये केळ बघू शकता किती छान आहे. वरून फक्त काळी पडलेली आहेत. तर ही 4ही केळी बघा पराठीमध्ये मस्त अशी सोलून घेतलेली आहेत आणि अगदी हातानेच अशी छान कुस्करून घ्यायची आहेत. आणि मी एक वाटीभर इथं गूळ घेतलेला आहे, थोडासा बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता. तर गूळ आणि केळं सगळं एकत्र अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. जितकं यामध्ये मावतं तितकं टाकायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. या मिश्रणामध्ये जितकं पीठ मावेल इतकं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि हे पीठ घट्ट असं हातानेच मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी घट्ट असं मळून घेतलेलं आहे. आता याला 5 मिनटं झाकून ठेवते. तोपर्यंत हात वगैरे सगळं धुवून बाकीची तयारी करूपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजेल. तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. तर बघा तर कपडे तर काय वाळत नाही. तिकडे सगळीकडे कपडे घातले. पडायचं चालू. तर पाऊस सारखा असा चालूच आहे. बघा इकडं पोरी काय करल्यात. तर बघा ही हिची केस. हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा आजचा व्हिडिओ म्हणजे दिवसभर आज किचनमधलाच असणार आहे. तर बाकीचा वरचा स्वयंपाक आवरलाय आणि आता मला चपातीचं पीठ मळायचं आहे, कारण चपात्या बनवल्या नाहीत. आणि मला करायचं आहे केळाच्या घाऱ्या आणि भरपूर काय करायचं आहे. तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मॅडम ती करता धाकटी एक हॉस्टेलला जाणार आहे, त्यामुळे तिला नेण्यासाठी काहीतरी बनवायचंच आहे. तर त्यासाठी आजचा माझा सगळा दिवस इथे किचनमध्ये जाणार आहे. तर काय काय बनवणार आहे हे तुमच्यासोबत देखील मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पाऊस बघा काय थांबायचं नावच घेत नाही. तर कंटिन्यू पाऊस पडायला लागला आहे. खूप मोठा नाही पण कंटिन्यू आहे. तर कपडे तर काय वाळत नाही. सगळे आत बाहेर करण्याचा सगळा वेळ चालला आहे. तर असा पाऊस गेला की बाहेर घालायचं, पाऊस कमी झाला की पुन्हा आत पाऊस वाढला की आत आणायचं, पाऊस गेला की बाहेर घालायचं, पाऊस गेला की आत आणून घालचं. हे असंच चालू आहे. तर आता आमचा जो पत्रा आहे बाहेर त्याच्या खालीच मी दोऱ्या बांधून घातलेला आहे. कारण सारखं काढ घाल करून तरी वेळ माझा सगळा त्यातच चालला आहे. म्हणून इकडं पत्र्याच्या खाली घातलेली. एकदा सकाळी घातलं की उद्या सकाळीच काढायचं, म्हणजे थोडी वाळलेली असतात. तर आता मी भडक फोडणी टाकून घेणार आहे त्याआधी. तर चुलीमुळे कुरकुरीत आहेत का ते पाहून घेतलं, म्हणजे नसतील तर मग पावसामुळे जरा कसं होतं मऊ पडतात. नसतं तर मग पहिला मी गरम करून ठेवले असते, पण ते आहेत कुरकुरीत. त्यामुळे आता पहिला बघा मी याची शाई साठलेली आहे. पहिल्या तूप करून घेणार आहे, कारण मला रव्याची लाडू देखील बनवायचे. तर तूप कसं करणार आहे बघा. तर याचं लोणी काढण्यासाठी काम खूप आहे, त्यामुळे इतका वेळ सुद्धा नाही. त्यामुळे मिक्सरला त्याचं लोणी काढून घेणार आहे. तर खूप कमी वेळामध्ये त्याचं लोणी निघतं मिक्सरला. तर मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. तर त्या डब्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, तुम्ही यात काढून घेतलं. कारण हा थोडा आहे आणि हा बघा हा कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे. तर आमच्या इकडं भाजी आमटीला शक्यतो सगळ्यामध्ये जास्त शेंगदाण्याचाच वापर होतो. त्यामुळे मी असं एकदमच कूट बनवून ठेवते, म्हणजे सारखं करायला लागत नाही. तर हे बघा कूट हे 8 दिवस जातं मला. तर हे भाजलेलं आहे, आपल्याला खिचडीसाठी वगैरे लागतं. आणि काही भाज्यामध्ये भाजलेलं कुठं चांगलं लागतं आणि काही भाज्यामध्ये कच्चं लागतं. तर आपण जी हिरवी भाजी बनवतो मेथीची वगैरे तर त्यात कच्चं लागतं. तर आता इथं बघा मी काढून घेतलेलं आहे. तर हे मी भांडं धुवून घेते, शेंगदाण्याची कोठ्यामध्ये जायला नको. तर बघा ते शेंगदाणे पहिल्या इथं सांडले थोडेसे टाकते मी बाहेर, कारण जरा जरी शेंगदाणे इकडं काहीतरी काम करूपर्यंत म्हणजे इथं सगळं मुंग्या लागतात. त्यामुळे लक्षात पहिला काढायला लागतं. आता इथं थोडंसं साधं नॉर्मल पाणी घेतलेलं मी. पाऊस पडायला त्यामुळे सगळं पाणी थंडच असते, त्यामुळे मी आहे असं पाणी घेतलं.
मिक्सर बघा असं पूर्ण फिरवायचं नाही तर अगदी बटन चालू बंद करत फिरवायचं आहे, त्यामुळे अगदी छान असं लोणी निघतं. तर बघा, तर हे लोणी निघलेलं आहे. आता यातलं पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊया आणि जे लोणी आहे ते बाजूला काढून घेऊया. तर बघा, हे लोणी सगळं एका पातेल्यामध्ये मी काढून घेते. त्याआधी एक पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आणि या लोण्यामध्ये बघा साधं गार पाणी घालून थोडंसं पुन्हा धुवून घ्यायचं आहे हे लोणी, म्हणजे काही घाण पाणी वगैरे काय असेल तर ते पुन्हा निघून जाईल. तर बघा, 4-5 दिवसाच्या शेळीपासून एवढा लोण्याचा गोळा निघालेला आहे. तर त्याचं आता तूप बनवून घेऊया. त्यासाठी ते लोण्याचं पातेलं बघा मी गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि आता जे गरम पाणी करून घेतलं होतं त्याच्याने हात किंवा जे मिक्सरचं भांडं होतं ते किंवा आपण शाई भरून ठेवलेला जो डबा होता ते सगळं गरम पाण्याने धुवायचं आहे. त्यामुळे काय होतं, अगदी स्वच्छ निघतं. तर बघू शकता, इथं काहीच केलं नाही तर लगेच टोपण देखील किती स्वच्छ झालेलं आहे. कारण थंड पाण्याने जर आपण धुवायला गेलो किंवा हसायला गेलो तर ते पुन्हा त्याला चिटकून बसतं. त्यामुळे अगदी गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यानंच हे बघा, ही भांडी सगळी आपल्या लोणीची वगैरे शाईची तुपाची अशी धुतली की लगेच निघतात. तर आता ही मी घासायला ठेवते. मी गरम पाण्याने खदबळून घेतलेली आहे. तर आता गॅस कट्ट्यावरचा पसारा थोडा कमी करते, त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूया. लोणी बघा इथून कढवायला ठेवलेला आहे तूप बनवायला. आणि हे जे ब्लाऊज आहे हे मी काल शिवलेलं आहे. आणि हे ब्लाऊज होऊ शकतो तशा पद्धतीने कुठेही चिन्ह वगैरे काही व्यवस्थित परफेक्ट फिटिंग आहे. आणि ही फुगेची बाई केलेली, याला मी अस्तर घातलेली. तुम्हाला पण ब्लाऊज वगैरे शिकायचं असेल तर तुम्ही माझं चॅनल ताईंची शिकायला सबस्क्राईब करा. तर इथे लाडू बनवण्यासाठी बघा मी 4 वाटी रवा घेतला आहे आणि 3 वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आणि 1 वाटी तूप घेणार आहे. आणि रवा बघा इथं खळीत घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तर तूप सगळं एकदम टाकलं नाही, थोडं थोडं करत असं टाकायचं आहे. तर बघा, रव्याचा भाजलेला वास येतो. वास लागला की मग मी रवा इथे ताटामध्ये काढून घेणार आहे, कारण रवा आता आपला भाजलेला आहे. आणि याच कढईमध्ये मी पाक करणार आहे, त्यामुळे मी रवा बाजूला काढून घेत आहे. रवा काढून घेतल्यानंतर जी साखर आपण घेतली होती ती कढईमध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इतकं पाणी पुरेसं आहे. तर बघा, आता ह्या पाकाचा एक तरी पाक झाल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकून घेतलेला आहे, थोडीशी वेलदोडीची पूड. त्यानंतर बघा तासाभरात मी लाडू बांधून घेतले. तर तो व्हिडिओ काही आता स्किप झाला, त्यामुळे मी नुसतंच सांगितलं आहे, कसा काय झाला माहीत नाही. आणि इकडं बघा, प्रतिज्ञा मला जे केळाच्या घाऱ्याचं पीठ मळून ठेवलं होतं त्याच्या घाऱ्या लाटून देत होती आणि मी घाऱ्या तळत इकडं चकलीची देखील तयारी करून घेत आहे. तर इथं निम्म तांदूळ आणि निम्म मी रवा घेतलेला आहे आणि ते दळून आणलेलं आहे चक्कीतून. त्यामध्ये बघा थोडीशी लाल तिखट, आपलं मीठ, परत धनेपूड, जिरेपूड आणि थोडंसं तीळ आणि ओवा आणि 1 वाटी तापवलेलं तेल, म्हणजे कडकडलेलं तेल, मोहन म्हणतो जे आपण, ते घालून घेतलेलं आहे. आणि पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप छान अशी चकली होते खुसखुशीत. तर पाणी गरमच घ्यावं लागतं ह्याला. तर मी तर पीठ थोडं थोडं मळून ठेवणार आहे, पूर्ण सगळं पीठ मळून घ्यायचं नाही. तर असं थोडं पाणी घालून मी एक साईडला करून ठेवणार आहे. त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ मी मळून इथं प्रतिज्ञाला देणार आहे. तसंच ती घाऱ्या झाल्या लगेच मग चकल्या देखील ती गाळून देणार आहे आणि मी इथं तळून घेणार आहे. तर आज बघा, प्रतिज्ञा हॉस्टेलला जाणार होती, त्यामुळे तिला देण्यासाठी हे सगळे पदार्थ करायचे चालू होते. तर तिलासुद्धा द्यायचे, घरीसुद्धा खायला राहतील. कारण आता पाऊस पडायला लागला म्हटलं की असं तळलेलं वगैरे सगळं मुलांना ते खायला आवडतं. त्यामुळे मी तर सगळ्यांसाठीच बनवत होते. आणि आज संध्याकाळी ती जाणार होती, त्यामुळे माझी गडबड चालू होती, कारण सगळं आवरायचं देखील होतं आणि तिला सोडायला देखील जायचं होतं. त्यामुळे ती मला मदत करू लागत होती. तर तिला बघा चकलीचं पीठ मळून दिलं आणि इकडं चकल्या भाजायला वेळ लागतो, कारण मंद आचेवरच चकल्या भाजाव्या लागतात. त्यामुळे मी इथं लाडू करायला घेतलेले आहेत, कारण तासाभरामध्ये आपले लाडू देखील वळायसाठी तयार झालेले आहेत. तर इथं मी थोडे लाडूसुद्धा बांधून घेते, सोबत चकल्या देखील तळून घेते. दोन्हीकडं माझं काम चालू आहे. फक्त 4 केळीपासून केवढ्या घाऱ्या झाल्यात बघू शकता तुम्ही ताटभर. तर इकडं माझं लाडू वळायचं काम चालूच आहे. तोपर्यंत बाहेर पाऊस बघा किती मोठा जोर वाढला आहे पावसाचा. त्यानंतर भरभर सगळं आवरून घेतलं आणि बरोबर 6 वाजता आम्ही प्रतिज्ञाला सोडायला गेलो. तिथला काही मी व्हिडिओ बनवला नाही, तर खूप पाऊस होता आणि गडबड देखील खूप झाली होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.